खरं तर या शिबिराचं वैशिष्ट्य असं वाटलं की हे पहिलं शिबिर असं आहे की इथे पहिल्यांदा आधी ब्लड टेस्ट केली जाते आणि नंतर शिबिरानंतर पण ब्लड टेस्ट केली जाते. तर हे एक वेगळं मला सायन्स किंवा टेक्निक म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये मी वाचलेलं की अध्यात्मज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आहे, पण याचं प्रात्यक्षिक या शिबिरामध्ये बघायला मिळालं. साधना करत असताना मी ठरवलं की चला एनर्जी इकडे पाठवूया. साधना संपेपर्यंत माझं पेन ऑलमोस्ट गेलेलं आहे, म्हणजे मला आता काहीच त्रास होत नाही पाठीला. मागच्या 20-25 वर्षापासून मी बऱ्याच गुरूंकडे गेलो, त्यांचं सान्निध्य पण मिळालं, बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळालं. पण असं एक शिबिर आयुष्यात एवढं चांगलं आणि इतकं पॉझिटिव्ह वाटलं मला येऊन. मला हेल्थ इश्यूज बरेच होते. जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या गुडघ्यांमध्ये आणि अँकलमध्ये खूप पेन होता. आय वॉज लिम्पिंग इफ समबडी हॅज नोटिस्ड अँड आय वॉज व्हेरी रेस्टलेस ऑल्सो. पण आता साधनेनंतर ॲटलिस्ट 50 to 60% मला स्वतःमध्ये बदल झालेला वाटतो आहे. गुरुजी, माझा आता नी पेन पण खूप कमी झाला आहे. तुम्ही जी दीक्षा दिली, शक्तिपात केला, तेव्हाच मला खूप जाणवलं की माझा पाय मला परत उचलता येतो आहे. कमीत कमी एवढं झालं, खूप चालता आलं, हेही पुष्कळ झालं. 22 दिवसाआधी मला नी रिप्लेसमेंट करायचं असं डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. पण आलो आणि आत्ता मला असं वाटतं की मी आत्ता हे काढून ठेवले आणि खरोखर मला एकदम आत्ता म्हणजे थोडीशी आहे पेनिंग ती तर आहे, पण मी 3 दिवस झाले गोळी नाही घेतली. म्हणजे इथे यायचं होतं तर मी गोळीच नाही घेतली आहे. तर डॉक्टरकडे जाताना माझा पाय परत असा सुजलेला की विचारू नका. फक्त एक डोस घेतला नव्हता तर त्रास वाढलेला, पण आत्ता 3 दिवस झाले मी एक पण डोस घेतला नाही आणि तरीही त्रास नाही. तर खरोखर मला आता एक इफेक्ट जाणवला आहे. गेले वर्षभर मी अगदी 6 महिने तर अंथरुणातच होती. चालतासुद्धा येत नव्हतं. घरी करण्याचा सगळाच प्रॉब्लेम होता. पण नंतर खरोखर चांगले डॉक्टर मिळाले आणि आत्तासुद्धा बऱ्यापैकी बरं झालं आहे. पण कालपासून मला इतकं बरं वाटायला लागलं की काल माझ्या पायामध्ये खूप दुखत होतं. आता असं वाटतं की बऱ्यापैकी ते दुखणं पूर्ण कमी झालं आहे आणि आता मला असं वाटतं की आता ह्याच्यापुढे आपल्याला काही गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही असं वाटते. म्हणजे असा आत्मविश्वासच वाटतो आता जी साधना केली त्याच्यापासून. तर मला गेले 2 वर्ष झालं हायपर ॲसिडिटीचा भयंकर त्रास होत होता. म्हणजे मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली, त्याचाही काही एवढा आम्हाला इफेक्ट नाही पडला. आयुर्वेदिक घेतो आहे, पण अजून पण ते पूर्णपणे क्युअर नाही झालेलं. पण आज सकाळी जे साधनेनंतर जे फील करतो आहे वेगळाच एक्सपिरियन्स आहे. इव्हन ॲसिडिटीचा एवढा त्रास आहे, जर माझं जेवण व्यवस्थित टायमावर नाही झालं तर पित्त असं वरती येतं. पण साधनेनंतर वेगळीच एनर्जी आली बॉडीमध्ये, फुल एनर्जेटिक फील करतो. माझ्या स्वतःचं मानेचं दुखणं हे प्रचंड होतं. मला मान इकडे करताना सुद्धा चक्कर येत होती. पण आज जेव्हा ह्या सगळ्यात तुम्ही बाहेर आलीत, आत्ता मला असं वाटत पण नाही आहे की माझी मानेला काही प्रॉब्लेम आहेत. खरं तर गेली 7-8 वर्ष मी मानेमुळे खरं तर खूप व्यायाम किंवा काही गोष्टी नाही करू शकत. खाली बघणं वगैरे पण होत नाही किंवा कॉम्प्युटरवरचं काम पण मला खूप लिमिटेड ह्याच्यात करावं लागतं. पण आज इथे आल्यानंतर असं वाटतच नाही आहे की असा कुठला हे मला होतं म्हणून. साधारण महिनाभरापूर्वी माझं BP प्रचंड वाढलेलं आणि इट वॉज 170, 115. पण आज विदाऊट टेकिंग एनी मेडिसिन माझं BP जे आहे ते मला नक्कीच सांगायला आवडेल की ते 110-70 आहे. हमारे भारत देश के लाखों लोग साइंस ऑफ हीलिंग की दिव्य साधना में सहभागी होकर अपने मेडिकल रिपोर्ट्स में अद्भुत सुधार का अनुभव कर रहे हैं. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांति, स्वयं की रोग निवारण शक्ति की जागृति, ऐसे अनेक लाभ पा रहे हैं. मैंने अस्पताल नहीं खोला है, आप हील भी हो जाओगे तो आपके रेफरल को ये मत बोलना कि यहाँ ठीक होता है इसलिए आना. साधना करने आना, नरसिंह के लिए आना, जो बाधा है वो अपने आप चली जाएगी. साइंस ऑफ हीलिंग के शिविर में सहभागी होने के लिए हमसे संपर्क करें और तनाव मुक्त, पीड़ा रहित, आनंदी और उत्साहपूर्ण जीवन जिए. ऐसे अद्भुत अनुभव देखने के लिए हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं. चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर भारत को स्वस्थ, समृद्ध राष्ट्र बनाते हैं. जय हिंद.